नमस्कार. आजच्या माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत. चहा ना आमची दुसरी वेळ आहे. काय प्यायला नाश्ता वगैरे केला आम्ही. नाश्त्याला काहीच बनवलं नाही. टोस्ट आणि खाली बिस्किट पीस खाली. रोज रोज काय बनवायचं. मुलं अजून झोपले आणि आता मार्गशीर्ष चालू झाला. शाकाहारी आजपासून शाकाहारी. आज बनवणार आहे मी काहीतरी गोड, म्हणजे लापशीचा रवा आहे माझ्याकडे आणलेला, तूप बनवला. मार्गशीर्ष असं तर काहीतरी बनवते स्पेशल असं. चहा पिऊन जरा जातो बाहेर जाऊन. कुठं जायचं आहे? तुला बाहेर जाऊन येतो तू पण येणार आहेस? माझं जेवण आहे, सगळं बनवायचं. संध्याकाळी जावं म्हणजे काय माहिती आहे, आमच्या इथं ना जुनीनगरचं डीमार्ट बंद झालं आहे. किती महिने झाले? 7-8 महिने झाले. 6 महिने झालं. मग आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो. आपल्या डीमार्टमधून सगळं सामान भरायचं. म्हणजे थोडं थोडं इथून आणावं लागतं किराणा दुकानातून. संपतं लगेच. आणलं काय एक आणलं का दुसरं संपतं, दुसरं आणलं का तिसरं, असं होतं आहे. त्यानंतर कसं सिरूच्या डीमार्टला जाऊया, नाही तर रिलायन्समध्ये. कुठे जायचं हो? रिलायन्सला. हां, सगळं जेवण बनवायचं आहे. निवांत बनव. रविवारची ना मी निवांत असते, काही घाई नाही करत. पुढे किती पण वाजून देत जेवायला. आता तुम्ही जाऊन येणार कधी? तुम्ही जेवून घ्या, मी येतो आरामशी. कुठं जायचं आहे? लावून येतो बाहेर लावून. कुकरला ना भात आणि चवळी लावून ना 4 शिट्या करून घेतल्या. आज मी ना गुळाची लापशी बनवते म्हणून मग कढईत 2 चमचे तूप टाकलं. तूप गरम झालं तर मी त्याच्यातून 1 पेला ना लापशीचा रवा टाकते. हा थोडा ना जाडा रवा आहे, ह्याच्यापेक्षा बारीक पण असतो. तर हा रवा ना चांगला मी परतून ना चांगला कलर चेंज होईपर्यंत ना खमंग असा भाजून घेणार आहे. हा बघा, आता रवा चांगला ना खमंग असा भाजला आहे, म्हणजे बघा कलर पण चेंज झाला, म्हणजे पांढरा झाला आहे. आणि हा रवा शिजायसाठी ना आता मी त्याच्यात ना थोडं थोडं करून गरम पाणी टाकते. जाड रवा ना शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणजे 30 ते 40 मिनटं लागणार. आता झाकण ठेवून छान शिजवून घेते. झाकण उघडून रवा ना पुन्हा थोड्या वेळाने चेक करायचं. बघा याच्यात ना पुन्हा गरम पाणी टाकलं आणि पुन्हा झाकण ठेवून ना थोडा वेळ शिजत ठेवणार आहे. 20 ते 25 मिनटं झाली, अजून थोडा शिजायचं बाकी आहे. आता आपण पुन्हा झाकण ठेवून त्याला चांगलं शिजवून घेऊया. गरम पाणी टाकून लापशी ना 30 ते 40 मिनटं चांगली शिजवून घेतली. आता त्याच्यातनं आपण कलरसाठी आणि चवीसाठी थोडंसं ना मीठ टाकलं. दूध घालूया. शेवटी मी गूळ घालते. आणखी अर्धा पेला दूध टाकून ना एकदम लो गॅसवर झाकण ठेवून ना पुन्हा लापशी 10 मिनटं शिजत ठेवली. लापशी पूर्ण शिजल्यानंतरच मी गूळ टाकते. अगोदर टाकला ना लापशी शिजायला वेळ लागतो. आणि 1 पेला लापशीचा रवा असेल तर मी 1 पेलाच गूळ वापरते, म्हणजे एकदम बरोबर आहे. तुम्हाला जर गूळ जास्त आवडत असेल तर मी थोडं गूळ जास्त टाकला तरी पण चालतं. झाले. आता कलर बदलला आणि आता याच्यात ना आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकूया. याच्यात ना काजू, चारोळी आणि मनुका आहेत. हे तुम्ही ना शॅलो फ्राय करून घेतलं असतं ना तरी छान लागतात. मी नाही केले, म्हणजे याच्यात शिजून जाणार ते. लापशीचा रवा जाड होता, मग शिजायला 40 ते 50 मिनटं लागली. तुम्ही बारीकवाला रवा घ्या, म्हणजे शिजायला वेळ नाही लागत. आणि आता शेवटी याच्यात ना जायफळ आणि वेलची पावडर टाकून छान ढवळून मस्त अशी ना पौष्टिक आणि चविष्ट गुळाची लापशी आपली तयार झाली. लापशी थोडी मी ना पातळ ठेवली, कारण थंड झालं ते आणखी घट्ट होते म्हणून. तर आता गॅस बंद करते आणि चवळीची भाजी करते. टिनूला पहिलं मी ना जेवायला वाढते, कारण सकाळी मी काय नाश्ता बनवला नव्हता, तिला भूक लागली आहे. टिनूला लापशी, भेंड्याची भाजी आणि चपात्या नेऊन देते. टिनूला जेवण दिलं. चवळी नाही, कुकरला 4 शिट्या करून उकळून घेतली. छान शिजले आहे ते. पोळीमध्ये बटाटे टाकून ह्याची ना मी उसळ बनवते. ह्याची रेसिपी नाही दाखवत मी, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून. ह्याची रेसिपी तुम्हाला ना शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चला, जेवण झालं, चवळीची भाजी पण झाली. टिनू जेवली, जय मी आणि त्याचे पप्पा जेवायचे आहेत. ही बघा चवळीची भाजी झाली.
कोथिंबीर पण खूप महाग झाली, 40 रुपये जुडी आणली. चांगली भाजी. हे बघ आता मी नाही जेवायला बसतोय, सगळे जेवण घेऊन आलो. मी जेवतोय, न्यूज पण बघतोय. आता आम्ही ना दोघंच जेवायला बसतोय. जयचे पप्पा अजून आले नाहीत आणि टिनू जेवली. दीदीला माझ्या खूप आवडते. घट्ट आली. जेवणात आहे भेंड्याची भाजी, चवळीची उसळ, लापशी, भात आणि चपात्या. या तुम्ही सर्व जेवायला. माझं ताट तयार झालं. चवळी चांगली आहे. आम्ही जेवलो आणि थोड्या वेळाने मिस्टर आले. त्यांनी बघा काय काय आणलं तुम्हाला दाखवते. हे बघा आता मुलांना बघा त्यांनी काय काय खायला आणलंय तो दाखवते खोलून. आणि सांगते मुलांची लाड तू करते सगळंच टाकतात. ही फक्त केळी माझ्यासाठी आणली बघा. लाईट लावते अंधार आहे. हे बघा बाबा बाबा हे बघ माळच आहे. बघा ही हे बघा एवढं खायला आणलं मुलांना. अगरबत्त्या आणल्या. त्यांना अगरबत्त्या खूप वेगळ्या प्रकारच्या आवडतात. अगरबत्त्या ते आणले ते खावे पाहिजे. तेव्हा मला खूप आवडतं. वाट आहे तेव्हा डॉक्टरांनी नको म्हणून सांगितलं पण खाते आता आणली. मुलं काही खात नाही. किंवा जर ज्याचं काही फळच खात नाही. झाले तुमच्या हातपाय धुवून जेवायला वाढू का? देते ना आणते. अजून एक दिवस झाला पाहिजे पिकायला. हे काय नेतोय ताई? काय आणलं बघू मुलांना खायला? ते तिकडे ठेवलंय. अगरबत्त्या. अहो काय ते लस्सी ना? लस्सी आहे लस्सी. कधी बनवली? काल आणलेली ना ती 20 रुपये आहे. हे काय? तो कानात नीट मागे घाल तर ते लागतच नाही तो कानात. कानात. अरे नाही हे मागे कानाला लागलाय तरी चष्मा जरी घालताय तू घालताच येत नाही चष्मा मुळात. डोळे चिकटले. डोळे चिकटले त्याला. अरे अडकला चष्मा. मग तुला बोलेल तू घुसवलंयस. रोज एक खेळ जाते तिकडे. तो वरतीच लागतं. तो घट्ट झालाय. आणि वरती जातो. आणि काय रिटायरमेंटचं काय काय घेऊन येत आहेत. रोज काय काय पेपर. संजय रुग्णात बागवे. केळी अजून पिकून दे. 2 खाल्ले. पेपर ठेवले मी तुमचे. तर मला तूच घेतलीस. तुम्हाला हवं केळं? ठेव इथे. हा ते सकाळ थोड्यात थांबलो असतो. हां आम्ही थोड्या वेळ पूर्वी जेवलो. आताच जस्ट जेवलो. 15 मिनिटं झाले. संध्याकाळी मी जाणार होतो सामान भरायला म्हणजे किराणा भरायला जाणार होतो रिलायन्सला किंवा डीमार्टला. ते कॅन्सल केलं ना. आता चाललो आम्ही वाशीला. मी आणि टिनो. तुझे पप्पा झोपले. ते बोलले आता मी दमलो मी नाही येत आता. नंतर केव्हा तरी सामान भरूया. ते चाललं वाशी. टिनूला ड्रेस घ्यायचा. तिच्या मैत्रिणी साखरपुडा उद्या आणि आज चालली ड्रेस घ्यायला. जे येतं आम्हाला सोडायला गाडीने. तुम्हाला वाशीला सोडतो आणि मी जातो. त्याचं काय त्याचं काहीतरी काम आहे नेरूळला. जर वाशीला ड्रेस नाही भेटला तर आम्ही जाणार सीवूडला किंवा नेरूळला येणार. तसंच बघू. टिनूला पसंत पण टिनूला सहसा पसंत नाही पडत ड्रेस. टिनूला पसंत पडतो काय बघूया. आता उद्या साखरपुडा आहे आणि आता चालली ड्रेस आणायला. टाईम नव्हतं म्हणून नाही गेलो. चल आता चल चल. हां बघ आता घाई करते. हां मग काय काम करायचं चल. चल. आम्ही वाशीला नाही जात आहे सीवूडला.
मला वाटलं वाशीला. ती बोलते मम्मी तू अर्धच ऐकते. कधीपासून चालले सीवूड आणि वाशी बोलते. कुठे रे गेली? माझं डोक्यात ते वाशीच होतं. चला नाही डोक्यात नाही ते ऐकतच नाही, फक्त प्रश्न विचारते पण समोरचं काय देतं जबाब ते नाही ऐकत. फक्त होतं का ते? विचारायचं काम करते, पुढे आले पण समोरचं काय बोलतोय वयाप्रमाणे होतं तसं. हे आधीपासूनच आहे. गेला जय गाडी घेऊन. आता आम्ही चाललो. ब्लाऊज पण छान आहे. ज्वेलरी शॉप आहे बघा. मस्त आहे रे. शॉपमध्ये येऊन ना 1 तास झाला आणि त्याच्यातून बघा तिने 3 शरारे चॉईस केले. आता ना ती ट्राय करून बघते. फोटो व्हिडिओ काढायला ना अलाउड नव्हतं, त्यामुळे मी जास्त काय शूट नाही केलं. आणि तिने शरारे तिने ना ट्राय करून बघितले. आता हा पिंकवाला तिला खूप आवडला, तो आता आम्ही ना घेतो आहे. पहिल्याच शॉपमध्ये तिला ना ड्रेस आवडला, मला थोडं हायसं वाटलं. नाही तर तिला ना सहसा काही पसंत नाही पडत. 4-5 शॉप तर ते आम्हाला फिरवते. ड्रेस घेऊन आम्ही ना आता बाहेर आलो आणि तुम्हाला दाखवते शॉप. सहेलीमध्ये घेतलं हे ना सीवूड डीमार्टच्या बाजूलाच आहे. इथे ना खूप छान छान ड्रेस मटेरियल पण आहेत. मला ना खूप आवडले. आता ना टीमचा ड्रेस ना अल्टर करायला दिला आहे. ड्रेस अल्टर करायला 1 तास लागेल. टिनो म्हटलं तोपर्यंत ना तू नारळ पाणी पी. आणि तिला अजून ना ज्वेलरी पण घ्यायची आहे. सगळी शॉपिंग करून झाली, म्हणजे ज्वेलरी पण घेऊन झाली. आता मी जयला बोलवलं आणि चाललं आता नेरूळला काहीतरी खायला. बेलापूर ज्वेलरी काय घेतली तुम्हाला ना मी घरी गेल्यावर दाखवते. आता मी आलो आहे नेरूळच्या हेल्थमध्ये. दोघांनी दही पापडी चाट मागवलं. माझं सँडविच द्यायचं आहे. टेस्ट बघते. दही पापडी चाट चांगलं आहे. ह्या नेरूळच्या हेल्थमध्ये ना दही पापडी चाट, पिझ्झा, सँडविच खूप टेस्टी असतात. म्हणजे आम्ही जास्त करून इकडेच येतो. चांगलं आहे का गं? आता मी ना घरी आलो, म्हणजे मीच आले अगोदर पुढे. जयने तिने काय आणायला गेलेत आईस्क्रीम का काय. आणि ड्रेस काय घेतला आणि ज्वेलरी काय घेतली तुम्हाला ना मी उद्या दाखवते. म्हणजे उद्या ते ड्रेस आणि ज्वेलरी घालणार तेव्हा तुम्हाला मी दाखवते. चला बाय. हा तीन रात्री ड्रेस घेतलेला शरारा. आणि काय काय घेतलं? बँगल्स घेतले. हां हे बघा, जवळून दाखव. हां हे बघा 1000 रुपये. आता 2च घातले. आणि आणि हे इयरिंग्स हे पण हां हे पण घेतले Diamond. अमेरिकन डायमंड. हे पण घ्यायचं नव्हतं पण घेतलं. हां ते पण 1000 रुपये. बँगल्स इयरिंग्स आणि बँगल्स म्हणजे 1000 रुपये दोघांचे वेग 2000 रुपये. आणि ड्रेस 4000. आणि असेच होते सगळे तिथे, मस्त होते एक एक. लग्न पण नाही. हां एंगेजमेंट. माय बेस्ट फ्रेंड, स्कूल फ्रेंड. स्कूल फ्रेंड, School- 9th स्टँडर्ड.
आता मी चालली आहे एंगेजमेंटला. माझ्या फ्रेंड्सांनी मला फोटो टाकले. चालेल दाखवतो. हां चालेल चालेल चल बाय बाय.